नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. वक्ता आणि सूत्रसंचालकांसाठी स्मरणशक्ती वाढवण्याचा अत्यंत प्रभावी, सोपे आणि घरगुती उपाय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती मार्गदर्शन करतोय. त्यासाठी वक्ता आणि सूत्रसंचालकांसाठी अत्यंत उपयुक्त आणि मार्मिक व्हिडिओ आहे. मित्रांनो, वक्ता किंवा सूत्रसंचालक यशस्वी होण्यासाठी केवळ सुंदर भाषा, सुंदर सूत्रसंचालन किंवा सुंदर भाषण पुरेसं नसतं, तर भक्कम आणि स्मरणशक्ती ही त्याची खरी ताकद असते, हे आपण समजावून घ्या. कारण योग्य वेळी योग्य शब्द आठवणं, प्रसंगाला साजेसं उदाहरण देणं, प्रसंगानुरूप बोलणं आणि शेवटपर्यंत श्रोत्यांचा उत्साह टिकून ठेवणं, बांधून ठेवणं, हे मित्रांनो सर्व स्मरणशक्तीवर अवलंबून असते. त्यासाठी एक समजून घेतलेली गोष्टच लक्षात राहते. एखादी गोष्ट तुम्ही वारंवार पाठांतर न करता तिचा अर्थ, संदर्भ आणि उपयोग समजून घेतला तर ती दीर्घकाळ आपल्या सर्वांच्या लक्षात राहते. अनुभवातून शिकलेली प्रत्येक गोष्ट मित्रांनो कधीही विसरली जात नाही, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्यासाठी ती समजून घ्या. 2. लिहिण्याची सवय लावा. होय मित्रांनो, एकदा लिहिणं म्हणजे 10 वेळा वाचणं होतं, हे आपण लक्षात घ्या. स्मरणशक्ती वाढवण्याचा सर्वात सोपा आणि खात्रीशीर मार्ग म्हणजे महत्त्वाचे मुद्दे स्वतःच्या शब्दात लिहून काढा. भाषण किंवा सूत्रसंचालनाचे सूत्रबद्ध नोट्स तयार करणं, लिहिलेली गोष्ट मेंदूवर ठसते आणि गरजेच्या वेळी ती पटकन आठवते. 3. वेळ मिळेल तेव्हा जरूर वाचा. पुन्हा पुन्हा आजची माहिती उद्या विसरली जाऊ शकते, म्हणून वेळ मिळेल तेव्हा नोट्स वाचा. महत्त्वाच्या ओळी अधूनमधून उजळणी करा. वाचन आधी पुनरावृत्ती बरोबर मजबूत स्मरणशक्ती आहे, हे तुम्ही समजून घ्या. 4. सरावाशिवाय स्मरणशक्ती वाढतच नाही. ज्याप्रमाणे धबधब्यावरून पडणारं दगडावरती पाणी, ते पाणी तो दगड फोडू शकतं. म्हणजेच काय मित्रांनो, सराव, सातत्यपणा, अखंडपणा जर वक्ता आणि सूत्रसंचालकाकडे जर असेल तर त्याची स्मरणशक्ती वाढत असते. वक्ता हा जितका बोलतो तितका तो घडत असतो. सरावामुळं आत्मविश्वास वाढत असतो, विचारांची सुसूत्रता येत असते, म्हणून स्मरणशक्ती आणि भाषेवरील पकड मजबूत होत असते. 5. शेवट नेहमी आशावादी ठेवा. भाषण असो वा सूत्रसंचालन, शेवटचा प्रभाव सर्वात जास्त लक्षात राहतो. म्हणून शेवटी प्रेरणादायी विचार, सकारात्मक संदेश, आशेची ज्योत पेटवणारे शब्द यांचा तुम्ही आवर्जून वापर करा. 6. स्वप्न पहा, ते फुलवा आणि ते जगा. मानव फक्त भूतकाळाच्या सावल्यात अडकण्यासाठी जन्मलेला नाही, तो भविष्य घडवण्यासाठी जन्मलेला आहे. एकदा स्वप्न पहा, ते फुलवा, ते सत्यात आणण्यासाठी झटत राहा आणि त्या झटण्यातला तुम्ही आनंद घ्या, हे समजून घ्या. 7. स्वतः आदर्श बना. फक्त बोलून नव्हे तर तुमच्या आचरणातून लोकांना तुम्ही प्रेरणा द्या. स्वतः जे आहात तेच शब्द उतरले पाहिजे, तेव्हाच वक्ता किंवा सूत्रसंचालक बनून तुम्ही दीर्घकाळ लोकांच्या लक्षात राहाल, लोकांच्या स्मरणात राहाल. मित्रांनो, वक्ता आणि सूत्रसंचालकांची स्मरणशक्ती वाढवण्याचे हे 7 उपाय आहे. हे 7 उपाय तुम्ही 1 महिना करून पहा. तुमची स्मरणशक्ती वाढल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी कोणत्या डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही, कोणत्याही वैद्याकडे जाण्याची गरज नाही, कोणतंही पुस्तक तुम्हाला वाचावं लागणार नाही. त्यासाठी फक्त आणि फक्त हा व्हिडिओ पहा. 100% तुमची स्मरणशक्ती वाढल्याशिवाय राहणार नाही, याची 100% खात्री या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय, कारण याचा मी स्वतः साक्षीदार आहे. त्यासाठी आपण जरूर या सर्व गोष्टींचं तंतोतंत पालन करा आणि तुमची स्मरणशक्ती तीव्र ठेवा. तुमच्या सूत्रसंचालन आणि भाषणामध्ये ती 100% उपयोगी पडणार. धन्यवाद. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.